ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत तर राहायचंच, पण त्यासोबत अभ्यासही आपण केला पाहिजे. तर मी श्री S.L. हळदणकर, विज्ञान शिक्षक, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी, तालुका खानापूर या शाळेमध्ये कार्यरत आहे. आजचा आपला पाठ आहे इयत्ता 6वी आपल्या विज्ञान विषयातील प्रकरण 13 चुंबकाची गंमत. याच्यातला भाग 2 आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 पाहण्यापूर्वी आपण मागच्या म्हणजेच पहिल्या भागामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत याबद्दल थोडीशी उजळणी करूया. चला तर मग. तर पहा, आपण मागच्या भागामध्ये कोणकोणत्या अंशावरती चर्चा केलेली आहे. पहिला अंश जो आहे तो म्हणजे चुंबकाचा शोध कसा लागला. याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मॅग्नसची गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे की नाही लक्षात? त्यानंतर चुंबक म्हणजे काय, म्हणजेच आपण एखाद्या वस्तूजवळ नेल्यानंतर आपण चुंबक म्हणजे काय, जी वस्तू लोखंडाला आकर्षून घेते अशा वस्तूंना चुंबक असे म्हणतात. हेही आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध आकाराचे कृत्रिम चुंबक, तुम्हाला विविध आकार सांगितलेले आहेत चुंबकांचे. पट्टी चुंबक असतो, नालाकृती चुंबक, चुंबक सूची, या प्रकारे वेगवेगळे चुंबक आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं चुंबकाचे परिणाम. यामध्ये तुम्हाला मी हवेत लटकणारी एक मजेदार क्लिप दाखवली की नाही. म्हणजे चुंबक शिकत असताना आपण खूप गमती जमती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक गंमत आपण या ठिकाणी प्रयोगाद्वारे करून पाहिलेली सुद्धा आहे आणि ते नक्कीच तुमच्या लक्षामध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं चुंबकाकडून आकर्षिल्या जाणाऱ्या वस्तू शोधणे. तुम्हाला मी एक कृती सांगितली होती, तक्तासुद्धा भरायला सांगितला होता की ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत किंवा तुमच्या वर्गामध्ये आहेत, तुमच्या जवळ आहेत, त्या सगळ्या वस्तूंना चुंबक जवळ नेऊन तुम्ही कोणकोणत्या वस्तूंना चुंबक आकर्षून घेतो आणि कोणकोणत्या वस्तूंना आकर्षून घेत नाही हे पाहायला सांगितलेलं होतं. तुम्ही केलं असणार. केलेलं असेल तर ते तुमच्या वर्गशिक्षकांनाही तुम्ही दाखवलं असेल. शाबासकी मिळवलीत ना? बरोबर, ठीक आहे. तर मग चला पुढे पाहू. चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. म्हणजेच कोबाल्ट, निकेल, लोखंड यासारख्या पदार्थांना चुंबक आकर्षून घेतो, त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. तर काच, दगड, त्याचप्रमाणे लाकूड, रबर यासारखे जे पदार्थ आहेत यांना चुंबक आकर्षून घेत नाही, त्यांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. त्यानंतर शेवटची एक कृती तुम्हाला मी सांगितलेली होती की मातीमध्ये असणारे लोखंडाचे कण शोधण्यासाठी. कोणी केलं बरं हे? यासाठी मी तुम्हाला सांगितले होते, तुमच्या घराजवळ, तुमच्या शाळेजवळ किंवा तुम्ही फिरायला कुठेही गेला तरी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मातीमध्ये चुंबक फिरवायला सांगितला होता आणि त्याच्यात कशा प्रकारे किती तुम्हाला कण, मातीतले लोखंडी कण चिकटलेले दिसले हे पाहायला सांगितलेलं होतं. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या भागातील 3ही तक्ते पूर्ण भरून तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवलात अशी अपेक्षा मी करतो. दाखवलेलं नसेल तरी ते तुम्ही तुमच्या वर्गशिक्षकांना काम तुमचं पूर्ण करून दाखवा. आता आपण जाऊ पुढच्या भागामध्ये, भाग 2 मध्ये. या ठिकाणी आपण चर्चा करायचे अंश आहेत. पहिला चुंबकाचे ध्रुव. चुंबकाचे ध्रुव आपल्याला पाहायचे आहेत. त्याचप्रमाणे
दिशा शोधणे, चुंबकाद्वारे दिशा कशी शोधायची हे आपण पाहिलं पाहिजेत. त्यानंतर दिशा शोधक तयार करणे, आपण दिशा शोधण्यासाठी चुंबकापासून एक दिशा शोधक तयार केला पाहिजेत. त्याचप्रमाणे होकायंत्र, होकायंत्र नावाचं एक उपकरण आहे, ते कशाप्रकारे कार्य करतं याविषयी आपण चर्चा करूयात. त्यानंतर स्वतः चुंबक तयार करणे, आपण चुंबक कृत्रिमरित्या स्वतः तयार करू शकतो, हेही आपण कशाप्रकारे करता येईल ते पाहूया. त्यानंतर चुंबकामधील आकर्षण आणि अपसरण, म्हणजे चुंबकामध्ये आकर्षण म्हणजे एकमेकाला चिकटून घेण्याची क्षमता असते, त्याचप्रमाणे चुंबकामध्ये एकमेकाला लांब म्हणजे दूर ढकलण्याची सुद्धा क्रिया होत असते, त्याला अपसरण असं म्हणतात, तेही आपण पाहायचं आहे. आणि चुंबकाच्या सुरक्षिततेविषयी काही जबाबदाऱ्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहा, पहिला भाग आम्ही त्याच्यातला पाहूया, चुंबकाचे ध्रुव. तर मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की एका कागदावर लोखंडाचा चुरा पसरून ठेवायचा आणि त्याच्या मधोमध एक चुंबक ठेवायचा. काय होते गंमत, तुम्हीच ती निरीक्षण करायची आणि त्यातून तुम्ही मजा मिळवायची. आलं का लक्षात? तर ज्या वेळेला तुम्ही एखादा चुंबक लोखंडाच्या चुऱ्यामध्ये ठेवता, त्यावेळेला त्या चुंबकाच्या ठराविक भागाला लोखंडाचा जो किस आहे किंवा कण आहेत ते चिकटलेले दिसतील, सगळ्याच भागांना समान असे चिकटलेले दिसणार नाहीत. याचं कारण तुम्हाला मी सांगेन, तर त्यापूर्वी आपण हा प्रयोग इथं करून पाहूया. हा आहे चुंबक आणि या ठिकाणी मी या पेपरवरती लोखंडाचे काही किस पसरलेले आहेत. आता मी तिथे मधोमध एक हा चुंबक ठेवणार आहे. पहा काय होत आहे, पहा आपल्याला दिसेल की हा जो लोखंडाचा किस आहे हा जास्तीत जास्त कुठल्या भागाने चिकटला, पहा या चुंबकाच्या दोन्ही टोकांच्या भागांना हा किस जास्तीत जास्त चिकटला. हे का घडलं असं, तर ही दोन जी टोकं आहेत या दोन टोकामध्ये लोखंडाला आकर्षून घेण्याची क्षमता जास्त असते आणि या दोन टोकांनाच चुंबकाचे ध्रुव असे म्हणतात. तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे जरी चुंबक घेऊन पाहिलात तरी त्या प्रत्येक चुंबकाला हे ध्रुव असतातच. अशाच प्रकारे ही कृती तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे चुंबक घेऊन करून पाहिली पाहिजेत आणि त्या ध्रुवांची स्थिती शोधली पाहिजे. आलं लक्षात? चला पुढे जाऊ आपण. यानंतर आपण पाहायचं आहे, हे पहा इथं चित्रसुद्धा तुम्हाला दिसतंय की मी जे आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलं हे चित्र तिथं तुम्हाला दिसून येईल. यानंतर दिशा शोधणे, याबद्दल एक गंमतदार गोष्ट या ठिकाणी मी सांगतोय, ऐका लक्षपूर्वक. तर प्राचीन काळी लोकांना चुंबकाबद्दल माहिती होती आणि चुंबकाचे प्रमुख गुणधर्मसुद्धा माहिती होते आणि त्यामुळे चुंबकाबद्दलच्या अनेक रोमांचक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, सांगितल्या जातात आणि त्यापैकीच ही एक गोष्ट आहे. तर मित्रांनो, चीनमध्ये एक राजा होता आणि त्या राजाचं नाव हुआंगटी. आणि हा हुआंगटी नावाचा जो राजा होता त्याच्याजवळ एक रथ होता आणि त्या रथावर त्यानं एका बाईचा पुतळा बसवलेला होता आणि त्या बाईचा एक हात असा लांब दिशा दाखवत असलेल्याप्रमाणे पसरलेला होता. तुम्हाला दिसतोय बघा चित्रामध्ये तो पुतळा आणि त्या पुतळ्याचा हात असा बाजूला पसरलेला आहे. तर हा अशा प्रकारचा त्या राजाकडे पुतळा होता रथावरती. तर या पुतळ्यामध्ये एक विशेष असा गुण होता, तो रथ कसाही थांबला की त्या पुतळ्याचा जो हात आहे तो नेहमी काय असायचा सांगा, तो नेहमी दक्षिण दिशाच दाखवायचा. त्यामुळं राजाला काय मदत होत होती, तर राजा कोठेही अनोळखी ठिकाणी ज्या वेळेला रथातून फिरायला जात होता ना, त्यावेळेला त्या पुतळ्याच्या हाताकडे बघून राजा दिशा ठरवायचा. का? कारण दक्षिणेकडेच हात
सतत त्या पुतळ्याचा राहायचा आणि त्यामुळे दक्षिण दिशा ओळखली की इतर दिशा ओळखण्यासाठी राजाला अतिशय सोपं जायचं. आहे ना गंमत? चला तर आपण पुढे जाऊ. आता दिशा शोधक तयार करणे. ते दिशा शोधक तयार करण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे या ठिकाणी. ते प्रयोग काय करायचा आहे, एक आपल्याला लाकडी स्टँड लागेल. लाकडी नसेल तर लोखंडाचेही चालेल, मात्र आपण जो चुंबक वापरणार आहे तो चुंबक लोखंडाच्या त्या स्टँडपासून म्हणजे लांब असेल याची आपण काळजी घेतली पाहिजे, म्हणजे तो चिकटता कामा नये. तर या ठिकाणी आपण हा प्रयोग करूया. या लोखंडी रॉडपासून लांब होईल अशा प्रकारे मी हा चुंबक या ठिकाणी बांधलेला आहे. हा कशा प्रकारे बांधायचा बघा, दोऱ्याच्या सहाय्याने एक टोक स्टँडला वरच्या बाजूला बांधायचं आहे आणि दुसरं जे टोक आहे ते चुंबकाला अगदी मधोमध बांधायचं आहे. पाहिलं? यानंतर थोडंसं आपण त्याला फिरवायचं आहे आणि फिरवल्यानंतर तो स्थिर कोठे होतो हे आपण पाहायचं आहे. थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल या ठिकाणी. तर मित्रांनो, आता हा चुंबक स्थिर झालेला आहे. आता मी या ठिकाणी उभा आहे. माझी उत्तर दिशा ही आहे आणि दक्षिणी दिशा माझ्या डावीकडील आहे आणि ही जी चुंबक पट्टी स्थिर झाली ही दक्षिणोत्तर दिशा दाखवते. आपण काय केलं पाहिजेत, एकदा या प्रकारे फिरवून जिथे चुंबक स्थिर थांबतो त्याच्या टोकांच्या दिशांना दोन्हीकडे काय केलं पाहिजेत, आपल्याला खुणा केल्या पाहिजे जमिनीवर आणि त्यानंतर पुन्हा चुंबक थोडासा फिरवला पाहिजेत. पुन्हा तो स्थिर होईपर्यंत वाट पाहिली पाहिजेत आणि तो पुन्हा पुन्हा आपण ज्यावेळेला फिरवतो त्यावेळेला तो नेहमी दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. आता तुम्हाला समजलं असेल की त्या रथावरचा जो पुतळा होता तो नेहमी का दक्षिण दिशा दाखवत होता, कारण त्या पुतळ्याच्या हातामध्ये काय होता, एक चुंबक होता आणि तो चुंबक नेहमी दक्षिणोत्तर दिशा दाखवतो आणि त्यामुळे तो पुतळ्याचा हात नेहमी दक्षिणेलाच स्थिर राहत होता. यावरून आपल्याला दिशा ओळखता येते आणि अशा प्रकारे दिशा शोधक सुद्धा आपल्याला तयार करता येतो, हे आपल्या लक्षात आलं असेल. आता पुढे आपण पाहू चुंबकाचे ध्रुव. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी आपण जो लोखंडाचा चुरा चुंबकाच्या जवळ नेल्यानंतर तो ठराविक म्हणजे 2 टोकांना जास्तीत जास्त चिकटलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हे जे चुंबकाचे 2 टोकं आहेत ही दक्षिणोत्तर स्थिर राहतात. या 2 टोकांनाच चुंबकाचे ध्रुव असे म्हणतात आणि हे चुंबकाचे ध्रुव याला 2 ध्रुव आहेत. ते म्हणजे एक उत्तर टोक आणि दुसरं दक्षिण टोक. दक्षिण टोकाला दक्षिण ध्रुव किंवा दक्षिणोन्मुखी टोक असं म्हटलं जातं, तर उत्तर टोकाला उत्तर ध्रुव किंवा उत्तरोन्मुखी टोक असं म्हटलं जातं. किंवा तेच आपण इंग्रजीमध्ये जर पाहायला गेलं तर उत्तर ध्रुवाला नॉर्थ पोल आणि दक्षिण ध्रुवाला साऊथ पोल असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक चुंबकावर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव समजण्यासाठी खुणा केलेल्या असतात. आता उदाहरणार्थ याच चुंबकावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, पण या ठिकाणी मला दिसतंय. तुम्ही तुमच्याकडील चुंबकावर सुद्धा पाहू शकता की एस आणि एन लिहिलेलं असतं. हा एन म्हणजे उत्तर ध्रुव आणि हा एस म्हणजे दक्षिण ध्रुव. किंवा काही चुंबकावर अशा प्रकारे पांढऱ्या रंगाचा ठिपका सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि हा ठिपका म्हणजे उत्तर ध्रुव दर्शवतो, एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर आपण पाहूया आता आपण जो प्रयोग केला तो दिशा ओळखण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतो आणि त्यामध्ये चुंबकाचा मुख्य गुणधर्म म्हणजेच
चुंबक हा नेहमी दक्षिणोत्तर दिशेमध्ये स्थिर राहतो हे आपल्याला समजलेलं आहे. याच गुणधर्माचा आधार घेऊन आता एक यंत्र आपल्या वापरामध्ये आलेलं आहे. तर प्राचीन काळापासून जर विचार केला तर एक नैसर्गिक चुंबक आपल्या सतत नेहमी ठेवत लोक, प्रवास करणारे लोक, कारण तो चुंबक अनोळखी दिशांना गेल्यानंतर आपल्याला दिशादर्शकाचं काम करत होतं आणि त्यामुळे त्या एका दोऱ्याला तो बांधून ठेवायचे आणि नंतर तो टांगता धरला की त्यांना दक्षिणोत्तर स्थिर राहत होता तो आणि त्यावरून आपल्याला दक्षिणोत्तर दिशा समजत होत्या हे त्या लोकांना माहिती होतं. आणि याच गुणधर्मावर आधारित पुढे होकायंत्र नावाचं एक उपकरण तयार झालं आणि ते उपकरण चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय पहा मित्रांनो. तर त्याच्यामध्ये चुंबकापासून तयार झालेली एक सुई म्हणजे चुंबक सूची जी दिसते तुम्हाला ती वापरली जाते आणि त्याचं एक टोक लाल रंगानं रंगवलं जातं, तो उत्तर ध्रुव, आणि दुसरा जो टोक आहे, दुसरं जे टोक आहे तो दक्षिण ध्रुव. आणि हे होकायंत्र आपण कुठेही ठेवलं तरी त्याच्यातली जी चुंबक सूची आहे ती नेहमी दक्षिणोत्तर दिशांनाच स्थिर राहते आणि नेहमी ती दक्षिण आणि उत्तर दिशा आपल्याला दाखवते. आता इथं सुद्धा माझ्याकडे चित्रामध्ये ज्याप्रमाणे दिसतं त्याच प्रकारचं होकायंत्र माझ्या हातामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं. तर पहा मित्रांनो, आपण ते कशाही प्रकारे फिरवलं पहा तर सूची मात्र ती आहे त्याच ठिकाणी स्थिर राहते. पहा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं की माझ्या उजव्या हाताला उत्तर दिशा आणि डाव्या हाताला दक्षिण दिशा आहे. आता इथे चुंबक सूचीसुद्धा दक्षिणोत्तरच स्थिर झालेली आहे. आपण तबकडी जशी फिरवेल कोणत्याही दिशेला, आता बघा इथं तबकडीवरती उत्तर दिशा दाखवली आहे, मात्र खरी उत्तर दिशा ही चुंबक सूची दाखवते. त्यामुळे आपण त्या चुंबक सूची जिथे दाखवते त्या ठिकाणी उत्तर दिशा आपण धरली पाहिजेत आणि इतर दिशा या तबकडीमध्ये ज्याप्रमाणे दिसत आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. तर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, हे उपकरण प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या वर्ग शिक्षकाकडून हे तुम्ही घेऊन पाहू शकता. यानंतर आपण स्वतः चुंबक कसा तयार करायचा याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर पहा, काय केलं पाहिजेत, एक चुंबक पट्टी तुमच्याकडे असली पाहिजे. आता मी ही चुंबक पट्टी या ठिकाणी घेतोय. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, एक लोखंडी पट्टी आणि तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, एक लोखंडी पट्टी घ्यायची आहे आणि एक चुंबक घ्यायचं आहे. आणि लोखंडी पट्टी जमिनीवर ठेवून चुंबकाचा कोणताही एक ध्रुव आपण तो बदलायचा नाही. आता मी इथं उत्तर ध्रुव हा घेतलेला आहे, हा उत्तर ध्रुवच आपण त्या पट्टीवर घासला पाहिजेत, तो बदलू नये. तर कशा पद्धतीने चित्रामध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने मी या ठिकाणी कृती करतोय. पहा, एकाच दिशेनं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत यायचं आहे, परत उचलून पुन्हा पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशा प्रकारे 30 ते 40 वेळा हे या पट्टीवरती चुंबक आपण काय केला पाहिजेत, घासला पाहिजेत. आणि हा चुंबक घासल्यानंतर आपल्याला या चुंबकाचे गुणधर्म या लोखंडी पट्टीमध्ये उतरलेले दिसून येतील. ठीक आहे, तर आपण पाहूया आता हा कृत्रिम चुंबक तयार झालेला आहे. हा चुंबक खरोखर तयार झालेला आहे की नाही हे आपण आता पाहूया. हा तयार झालेला कृत्रिम चुंबक मी लोखंडाच्या किसाजवळ नेतोय. लोखंडाच्या किसाला त्यानं आकर्षून घेतलं पाहिजे, तरच हा कृत्रिम चुंबक तयार झाला असं आपण मानू. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी या लोखंडी पट्टीला खूप असे लोखंडाचे कण चिकटलेले आपल्याला दिसतात, म्हणजेच हा एक कृत्रिम चुंबक या ठिकाणी तयार झालेला आहे. याच प्रकारचा दुसरा एक प्रयोग आपण या ठिकाणी करूया.
तर मी या ठिकाणी एक सुई घेतलेली आहे आणि या सुईचा वापर करून मी कृत्रिम चुंबक या ठिकाणी तयार करणार आहे. तर पहा, पुन्हा मी तीच कृती या ठिकाणी करतोय. या सुईला मी कृत्रिम चुंबक बनवणार आहे. त्यासाठी मी एक चुंबक घेऊन त्या सुईवरती एकाच दिशेनं काय करतोय, घासतोय. आता या सुईमध्ये चुंबकाचे गुणधर्म आलेले आहेत असं आपण मानतो आणि हे पाहण्यासाठी एका थर्मोकॉलच्या किंवा रबरी बूच घेतला तरी चालेल, हलकी वस्तू आपल्याला घेतली पाहिजेत आणि ती लोखंडी असू नये ही काळजी घेतली पाहिजे. एक पाण्यानं भरलेला एक बाऊल आहे, त्याच्यामध्ये मी हे सोडतोय. तर पहा, या ठिकाणी तुम्ही कोणत्याही दिशेला जरी फिरवून ठेवला तरी ती सूची नेहमी दक्षिणोत्तर दिशांनाच स्थिर राहते. पहा मित्रांनो, हे पहा, ती दक्षिणोत्तर दिशांनाच स्थिर राहते. दिसतंय? तर या प्रकारे आपण कृत्रिम चुंबक तयार करू शकतो. यानंतर आपण पाहायचं आहे चुंबकामधील आकर्षण आणि अपसरण. आकर्षण म्हणजे ओढून घेणे आणि अपसरण म्हणजे दूर लोटणे. तर चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण होते. तर या ठिकाणी हा उत्तर ध्रुव आहे. अशाच प्रकारचा आणखी एक चुंबक जर आपण घेतला आणि त्याचा दक्षिण ध्रुव आपण जवळ नेला याच्या, तर ते एकमेकाला आकर्षून, या ठिकाणी पुन्हा मी टांगलेला एक चुंबक या ठिकाणी घेतोय आणि लक्ष द्या मित्रांनो की या चुंबकाचा हा उत्तर ध्रुव आहे आणि माझ्या हातातल्या चुंबकाचा हा उत्तर ध्रुव आहे. मी दक्षिण ध्रुव या उत्तर ध्रुवाशी जवळ नेला तर काय झालं पहा पुन्हा एकदा, ते एकमेकांना आकर्षून घेतात. आलं लक्षात? म्हणजे चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव मी जवळ नेल्यानंतर ते एकमेकाला आकर्षून घेतात. आता मी काय करणार, हा उत्तर ध्रुव आणि या चुंबकाचा देखील उत्तर ध्रुवच एकमेकांच्या जवळ नेतो. काय होतं ते पहा. तो चुंबक लांब पळतो. पहा, हे पहा, तो एकमेकाच्या जवळ जात नाहीत, ते एकमेकाला लांब ढकलतात. पहा, तेच जर पुन्हा मी विजातीय ध्रुव जवळ आणले तर हे पहा, एकमेकाला चिकटतात. आलं की नाही लक्षात? हे पहा, आता मी दक्षिण आणि दक्षिण दोन्ही ध्रुव एकत्र आणले तरी सुद्धा त्या ठिकाणी हे पहा, तो चुंबक नाकारतोय, आकर्षण घेण्यासाठी तो नाकारतोय. हे पहा, इकडे तिकडे जातोय तो. तेच जर दक्षिण आणि उत्तर एकत्र आणले की परत ते एकमेकाला चिकटतात. म्हणजेच चुंबकाचे हे गुणधर्म काय आहेत की दोन विजातीय ध्रुवांमध्ये, म्हणजे तिथं लिहिलेलं तुम्हाला दिसतंय पहा, N आणि S, त्याचप्रमाणे N आणि S आणि S आणि N हे जे दिसत आहेत तिथं विजातीय ध्रुव आहेत, वेगवेगळे ध्रुव आहेत, ते एकमेकाला आकर्षण घेतात. बाणाने दाखवलेलं आहे पहा. आणि खालती अपसरण जे दाखवलेलं आहे ते अपसरण म्हणजे दूर लोटणे, की SS जवळ एकमेकाच्या आले की ते एकमेकाला लांब ढकलतात. त्याचप्रमाणे NN म्हणजेच उत्तर ध्रुव एकमेकाच्या जवळ आले तरी ते एकमेकांना लांब ढकलतात. याच गुणधर्मावर आपण एक मजेदार प्रयोगसुद्धा करून पाहू शकतो. तो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये करून पाहायचा आहे. तर पहा मित्रांनो, दोन गाड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. एका गाडीवरती एक चुंबक बांधलेला आहे, रबराच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तो बांधू शकता खेळण्यातली गाडी घेऊन.
आणि दुसऱ्या गाडीवर सुद्धा आणखी एक चुंबक बांधलेला आहे आणि या गाड्या एकमेकांच्या जवळ आपल्याला न्यायच्या आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये, वरच्या 2 चित्रामध्ये आपल्याला काय दिसते पहा, एकाचा एस म्हणजे दक्षिण ध्रुव आणि लाल गाडीचा एन म्हणजे उत्तर ध्रुव हे एकमेकाच्या जवळ जर नेले आपण गाड्या तर एकमेकांच्या जवळ गाड्या येऊन धडकतील. मात्र ज्यावेळेला आपण 3 आणि 4 नंबरचं खालचं चित्र दोन्ही जर पाहिली तर एस आणि एस म्हणजे दक्षिण ध्रुव दोन्ही एकमेकांच्या जवळ आणले तर ते गाड्या आपोआप एकमेकापासून लांब पळायला लागतील. ते जर आपण उत्तर ध्रुव जरी एकत्र आणले तरी सुद्धा त्या गाड्या एकमेकापासून लांब पळायला लागतील. त्यानंतर आपण पाहायचं आहे चुंबकाच्या सुरक्षिततेच्या काही जबाबदाऱ्या. तर मित्रांनो, चुंबकाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काही जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागतात. म्हणजे आपल्याकडे कोणतीही गोष्ट असली तरी सुरक्षित राहिली पाहिजे, हे आपलं महत्त्वाचं काम असतं की नाही. आणि त्यामुळं चुंबकांना सुद्धा आपण सुरक्षित ठेवलं पाहिजेत, अन्यथा त्यांच्यातील असणारे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म हळूहळू कमी होतात आणि ते नष्ट देखील होऊन जातात. तर काय केलं तर चुंबकाचे गुणधर्म नष्ट होतात, म्हणजे ते करू नये हे आपण पाहिलं पाहिजेत. तर चुंबकाला उष्णता दिली तर चुंबकाचे गुणधर्म नष्ट होतात. तिथं पहिल्या चित्रामध्ये दाखवले बघा की जर आपण उष्णता दिली तर चुंबक हा चुंबक राहत नाही. त्याचप्रमाणे हातोडीने चुंबकावर जर आघात केला, जर मारलं आपण हातोडीनं तरीसुद्धा चुंबकाचे गुणधर्म नष्ट होतात. त्याचप्रमाणे चुंबकाला उंचावरून जर आपण टाकलं तरीसुद्धा आपल्याला त्या चुंबकाचे गुणधर्म नष्ट झालेले दिसून येतील. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजेत आणि हे करणं टाळलं पाहिजे. म्हणजे काय करायचं नाही सांगा, चुंबकाला उष्णता द्यायची नाही, चुंबकाला आघात करायचं नाही आणि चुंबकाला वरून टाकायचं नाही. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आता काय करू नये म्हणजे चुंबक सुरक्षित राहील हे आपण पाहिलं. आता काय करावं म्हणजे चुंबक सुरक्षित राहील हे सुद्धा आपण पाहूयात. पहिल्यांदा बघा, चुंबक पट्ट्या ज्या आहेत त्या ठेवत असताना त्यांचे ध्रुव जे आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध असले पाहिजेत. म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे एकमेकांना लागून आले पाहिजेत आणि मध्ये एक लाकडी तुकडा असावा. आणि टोकांना जे आहेत की नाही ध्रुवांच्याकडे दोन्ही खालती आणि वरती पट्ट्या दिसतात बघा, मऊ लोखंडाच्या पट्ट्या असाव्या म्हणजे चुंबक सुरक्षित राहतो. त्याचप्रमाणे नालाकृती चुंबक सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला सुद्धा दोन्ही ध्रुव जे आहेत त्या ध्रुवांना चिकटवून एक लोखंडी छोटीशी पट्टी ठेवलेली असावी म्हणजे तो चुंबक सुरक्षित राहतो, त्याचे गुणधर्म खूप दिवस टिकून राहतात. त्याचप्रमाणे आणखी एक या ठिकाणी चित्र दिसते तुम्हाला की चुंबक हा कॅसेट, मोबाईल, दूरदर्शन, म्युझिक सिस्टम, CD, कम्प्युटर किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर असेल तर त्याच्याजवळ कधीही न्यायचा नाही, कारण त्यामुळे चुंबकाचे गुणधर्मसुद्धा नष्ट होतात आणि आपल्या ज्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक महागड्या वस्तू असतात त्या वस्तूसुद्धा खराब होण्याची शक्यता असते, कारण त्या वस्तूंमध्ये सुद्धा चुंबकाचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये वापर केलेला असतो आणि त्या चुंबकातला सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि वस्तू खराब होऊ शकतात. तेव्हा मित्रांनो, चुंबकाला सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आता पाहूयात आपण कोणकोणत्या अंशावरती आपण आज चर्चा केली. तर पहिलं पहा, चुंबकाचे ध्रुव आपण पाहिले, एक उत्तर ध्रुव आणि 2 दक्षिण ध्रुव. त्यानंतर दिशा शोधणे, आपण दिशा कशी शोधायची याविषयी चर्चा केली. दिशा शोधक तयार करणे याविषयी सुद्धा आपण चर्चा केली. त्यानंतर होकायंत्र आपण पाहिलं, एक उपकरण जे आधुनिक काळामध्ये आज वापरलं जातं ते सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर स्वतः चुंबक तयार करणे, या ठिकाणी मी घासून एकाच दिशेला लोखंडावरती चुंबक घासून आपल्याला कृत्रिम असा तात्पुरता चुंबक तयार करता येतो, हेही तुम्हाला आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर चुंबकामधील आकर्षण आणि अपसरण, म्हणजे चुंबकामध्ये आकर्षण केव्हा होतं, विरुद्ध ध्रुव ज्या वेळेला जवळ येतात त्यावेळेला आकर्षण असतं आणि सजातीय म्हणजे समान ध्रुव ज्या वेळेला जवळ येतात त्यावेळेला ते एकमेकापासून
दूर लोटले जातात म्हणजे त्या ठिकाणी अपसरण होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. आणि शेवटी आपण पाहिलं चुंबकाच्या सुरक्षिततेसाठी काही जबाबदाऱ्या, म्हणजे चुंबक सुरक्षित राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजेत आणि काय नाही केलं पाहिजेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर शेवटी मी तुम्हाला एक काम देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे दिलेलं हे जे काम आहे हे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि त्याची उत्तरं तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवायची आहेत. पहिला प्रश्न आहे, नालाकृती चुंबकामध्ये ध्रुव कोठे असतात? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एक सुतार काम करत असताना तेथे पडलेल्या लाकडी भुशामध्ये त्याच्याकडे असणारे बरेचसे स्क्रू आणि लोखंडी खिळे मिसळलेले आहेत आणि त्या सुताराचा वेळ वाया न घालवता लगेच त्याला त्यातील स्क्रू किंवा खिळे शोधून देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे सहाय्य कराल? प्रश्न क्रमांक 3, समान मापाच्या 2 चुंबक पट्ट्या घेऊन एकमेकावर अशा ठेवायच्या की त्यांचे उत्तर ध्रुव एकीकडेच येतील आणि दक्षिण ध्रुव एकीकडेच येतील आणि काय होतंय याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे आणि ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न, तुम्हाला एक लोखंडी पट्टी जर दिली तर तिचं चुंबकामध्ये तुम्ही कशा प्रकारे रूपांतर करा हे तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं लिहून तुम्ही तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चुंबकाबद्दल बरीचशी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही दिलेलं काम कराल अशी या ठिकाणी मी खात्री बाळगतो, नक्कीच कराल. आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.